भाजपच्या सत्ता केंद्रांना धक्के बसत आहेत। आमदार विश्वजित कदम व खासदार विशाल पाटील यांची एकी भाजप नेत्यांना बघवत नाही। त्यामुळे भाजपचे नेते वैफल्यग्रस्त होऊन काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप करत आहेत। पण त्यांनी यापुढे सांभाळून बोलावे, अन्यथा जशास तसे उत्तर दिलं जाईल असा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक आणि महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी दिलाय। राजेश नाईक म्हणाले, आमदार विश्वजित कदम व खासदार विशाल पाटील यांनी गेल्या काही दिवसांमध्ये एकजुटीने काम सुरू ठेवले। महापालिकेत भाजपची गती रोखली, जिल्हा परिषदेतील सत्ता हिसकावून घेतली। ही जोडी एकत्रित असल्याने भाजपच्या सत्ता केंद्रांना धक्के बसत आहेत। हीच आरोपापाठीमागची मळमळ आहे। ही जोडी फुटावी, त्यांच्यात वाद व्हावेत या भावना बाळगूनच आरोप केले जात आहेत। सत्ता जात असल्याने हे नेते वैफल्यग्रस्त झालेत। हे नेते अस्तित्व दाखवण्याची धडपड करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। मंगेश चव्हाण म्हणाले, महापुरुषांना नावं ठेवणं तसेच काँग्रेसच्या नेत्यांवर वाटेल ते बोलणे हे भाजपच्या नेत्यांनी थांबवावं। भाजपने हे उद्योग सुरूच ठेवले असून त्यांनीच ते थांबवावेत। डॉक्टर विश्वजित कदम यांच्यावर आरोप करण्याची आधी पात्रता तपासावीत, राजकीय टीका जरूर करावी, आम्ही त्याला त्याच पद्धतीने उत्तर देऊ, मात्र काहीही उलटसुलट सहन केलं जाणार नाही, त्याला जशास तसं उत्तर देऊ। यावेळी नगरसेवक मयूर पाटील, नगरसेविका वर्षा निंबाळकर, सलमा शिकलगार, अंजली जाधव, स्मिता यमगर, विकलीस बुरजुक, अश्विनी कदम, प्रमोद सूर्यवंशी, धनंजय सातपुते यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या। खुनी हल्ल्यांसारख्या गुन्ह्यात वाढ झाली आहे, त्याची विविध कारणे आहेत, मात्र हे रोखण्यासाठी हे काम पोलीस दलाचंच आहे। त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढणार असल्याचे नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी आज सांगितले। नशेमुळे गुन्हेगारी वाढल्याचं प्रथम दर्शनी पुढे येत आहे। या नशेचे रॅकेट आम्ही मुळापर्यंत जाऊन उद्ध्वस्त करू अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे। दरम्यान नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, आम्ही सांगलीला भयमुक्त करणार असल्याचा निर्धारही त्यांनी यावेळी बोलून दाखवलाय। यावेळी बोलताना तुषार दोशी म्हणाले, सांगलीचा पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या 5 वर्षातील गुन्हेगारीचा आढावा घेतलाय। त्यात खुनी हल्ल्यांसारख्या गुन्ह्यात सातत्याने वाढ होत असताना दिसत आहे। हे मान्य करावंच लागेल। सातारा येथे वर्षात 33 खून होतात, तर तेवढ्याच लोकसंख्येचा जिल्हा असलेल्या सांगलीत मात्र 63 खून होतात। हे चित्र धक्कादायक आहे। संघटित गुन्हेगारी, वाढलेले खुनी हल्ले यावर प्रभावी कारवाई करणार आहे। भयमुक्त सांगली करण्यासाठी प्राधान्य देणार आहे। शहरातील वाढते ट्रॅफिक ही चिंतेचा विषय, यावर उपाययोजना करण्यावर भर आहे। जास्तीत जास्त बेसिक पोलिसिंगवर भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान जिल्ह्यात अपघाताचं प्रमाण आणि त्यातून होणारे मृत्यू हा चिंतेचा विषय आहे। एका वर्षात 400हून अधिक जणांचा मृत्यू होतो। याच पार्श्वभूमीवर आता ड्रंक अँड ड्राईव्ह बाबत विशेष मोहीम घेतली जाणार आहे। आजपासूनच शहरात त्याची तपासणी केली जाईल। यातून अपघातांची संख्या कमी होईलच, पण गुन्हेगारीचं प्रमाण रोखण्यासाठीही प्रयत्न होईल। तसेच दुचाकीधारकांना हेल्मेट वापरून आपल्या जीवाचं रक्षण करावं असं आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केलंय। महाराष्ट्र शासनाने सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं नामांतर ईश्वरपूर असं केल्याचा GR काढून नामांतर केलं। मात्र सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात नव्याने उभारण्यात आलेल्या दिशादर्शक फलकावर इस्लामपूर असा उल्लेख करण्यात आल्याचं निदर्शनास आलंय। शहरातील अनेक दिशादर्शक फलकांवर इस्लामपूर असाच उल्लेख आढळतो। त्यामुळे संतप्त झालेल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी सांगली शहर पोलिसात याबाबतची तक्रार देऊन तरुण भारत स्टेडियमजवळ असलेला सदर फलक फाडून टाकला। पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी अशी मागणी शिवप्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते। संतप्त झालेल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी आयुक्त संजिता महापात्रा यांना निवेदन देऊन सदरच्या दिशादर्शकांवरील इस्लामपूरचे ईश्वरपूर बदलून घेण्यात यावे अशी मागणी केली। अमराई उद्यानात प्रकाश व्यवस्था, सुरक्षा रक्षक, स्वच्छतागृहांची सोय, हरित क्षेत्रातील वाढ आणि व्यायामासाठीच्या सोयींबाबत लवकरच आराखडा तयार करण्यात येईल अशी ग्वाही आयुक्त संजिता महापात्र यांनी नागरिकांना दिली। तर उद्यानाचा कायापालट करण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक एकवटले। स्वच्छ सर्वेक्षण 2026 व माझी वसुंधरा 7.0 अंतर्गत स्वच्छता मोहीम आणि विकास नियोजनाचा अभिनव उपक्रम। या अंतर्गत सांगली शहराच्या ऐतिहासिक वारशाचं प्रतीक असलेल्या अमराई उद्यानाचं सौंदर्य जतन करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक विकास साधण्यासाठी महापालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम, लोकसंवाद आणि विकास नियोजन हा अभिनव उपक्रम उत्साहात पार पडलाय। आयुक्त संजिता महापात्र यांनी स्वतः नागरिकांशी संवाद साधून उद्यानाच्या विकासाचा आराखडा निश्चित करण्यावर भर दिला। प्लास्टिक संकलन, कचरा निर्मूलन आणि परिसर सौंदर्यीकरणासाठी मान्यवर, लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी प्रत्यक्ष श्रमदान केले। माझे उद्यान माझी जबाबदारी या भावनेतून आबालवृद्धांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला। स्वच्छता मोहिमेनंतर आयोजित संवाद सत्रात आयुक्त संजिता महापात्र यांनी उपस्थितांशी थेट चर्चा केली। यावेळी नागरिकांनी उद्यानातील प्रकाश व्यवस्था, सुरक्षा,
स्वच्छतागृहांची सोय, हरित क्षेत्रातील वाढ आणि व्यायामासाठीच्या सोयींबाबत विविध सूचना मांडल्या। आयुक्तांनी या सर्व सूचनांची दखल घेत त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभाग प्रमुखांना दिले। महापालिकेचा शेरी नाला प्रकल्प, वारणा उद्योग योजना, नवीन प्रशासकीय इमारत, रस्ते विकास या प्रमुख प्रकल्पांसह महापालिका क्षेत्रासाठी विशेष निधी द्यावा अशी मागणी महापौर धीरज सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंबईत केली आहे। मुख्यमंत्र्यांनी 10 किंवा 12 मे रोजी शहराच्या विकास कामांबाबत बैठक घेण्याची ग्वाही महापौरांना दिली। महापौर धीरज सूर्यवंशी यांनी मुंबईत बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत विविध विकास कामांवर चर्चा केली। यावेळी जनसुराज्य पक्षाचे समित कदम, नगरसेवक दयानंद खोत उपस्थित होते। महापौर सूर्यवंशी यांनी शहराच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी कळीचा मुद्दा ठरलेला शेरी नाल्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी भरीव निधी द्यावा अशी मागणी केली। तर सांगली व कुपवाड शहराचा पाणी प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी वारणा उद्योग योजना जलद गतीने पूर्ण करण्याबाबत प्राथमिक स्वरूपात चर्चा केली आहे। याबरोबर प्रशासकीय कामात सुसूत्रता आणि आधुनिकता आणण्यासाठी महापालिकेच्या सुसज्ज मध्यवर्ती इमारतीच्या बांधकामासाठी निधी देण्याची मागणी करण्यात आली। तिन्ही शहरातील मुख्य रस्त्यांचे जाळे निर्माण करणं आवश्यक आहे, त्यासाठी निधीची तरतूद होणं आवश्यक आहे। शहराच्या विविध विकास कामांसाठी आवश्यक असलेल्या 600 कोटी रुपयांच्या निधीबाबत आणि विकास कामाबाबत देखील चर्चा करण्यात आली। तिन्ही शहरांच्या विकासाचा वेग वाढवण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष तातडीचा निधी मिळावा अशी आग्रही मागणी महापौरांनी यावेळी केली आहे। महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला विशेष कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पद जाहीर करण्यात आले। जिल्हा पोलीस दलातील अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर, मिरज शहरचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे अंमलदार सागर टिंगरे, अमीर शाह फकीर या चौघांना पोलीस महासंचालक यांचं सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे। पोलीस दलात केलेल्या वेगवेगळ्या कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक यांच्याकडून सन्मानचिन्ह जाहीर केलं जातं। यंदा राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अशा 800 जणांना पोलीस महासंचालक यांचं सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले। त्यामध्ये जिल्ह्यातील चौघांचा समावेश आहे। महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला हे सन्मानचिन्ह घोषित करण्यात आले असून दिनांक 1 मे रोजी त्यांचा औपचारिक गौरव होणार आहे। सन्मानचिन्ह जाहीर झालेल्या अप्पर अधीक्षक बारवकर यांनी सेवेत सलग 15 वर्ष उत्तम रेकॉर्ड ठेवले, त्याबद्दल त्यांना हे सन्मानचिन्ह जाहीर झाले। मिरज शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगुले यांना 15 वर्षाच्या उत्कृष्ट सेवा कार्यकाळासाठी सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार सागर टिंगरे यांनी सर्व प्रकारच्या सनसनाटी आणि कठीण गुन्ह्यांचा यशस्वीपणे शोध लावून तपास केलाय। तर गुन्हे शाखेतील अमीर शाह फकीर यांनीही गुन्हे प्रकरणात अत्युत्तम काम केल्यामुळे त्यांना सन्मानित करण्यात आले। जिल्हा पोलीस दलाचा सन्मान वाढवणाऱ्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांनी सर्व सन्मानचिन्ह विजेत्यांचे विशेष कौतुक केलं। या यशामुळे सांगली पोलीस दलाचे सर्व स्तरातून अभिनंदन होते। कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेला डोळ्यांची तपासणी करण्यासाठी आली असता तिच्या रक्ताची चाचणी घेऊन तिचा HIV रिपोर्ट पॉझिटिव्ह देऊन मानसिक त्रास दिल्याची घटना उघडकीस आली होती। यानंतर संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी आवाज उठवल्यावर महापालिका प्रशासन खडबडून जागं झालं। चुकीचा अहवाल देणाऱ्या डॉक्टर रमाकांत टेके आणि लॅब टेक्निशियन तंजना मोमिनी या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुचेता नरेंद्र पवार यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे। सदरची घटना ही 16 फेब्रुवारी 2026 रोजी घडली होती। कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावातील एका वृद्धेची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी सांगलीतील आय क्लिनिक येथे तपासणीसाठी त्या आल्या। क्लिनिकमधील लॅबमध्ये 16 फेब्रुवारीला HIV आणि हेपॅटायटिस B ची तपासणी करण्यात आली, परंतु रुग्णाच्या नातेवाईकांनी HIV ची तपासणी 28 जानेवारी 2026 रोजीच केल्याचं सांगून हा त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं, परंतु डॉक्टरांनी पुन्हा HIV ची तपासणी करण्याचा आग्रह धरला। त्यानुसार क्लिनिकच्या लॅबमध्ये HIV ची तपासणी केली, त्याचा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला, त्यामुळे तुमची शस्त्रक्रिया करता येत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितले। त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी शासकीय यंत्रणेमार्फत 19 फेब्रुवारीला पुन्हा तपासणी केली। त्या ठिकाणीही HIV निगेटिव्ह अहवाल आला। क्लिनिकतर्फे करण्यात आलेल्या तपासणीमध्ये जो अहवाल देण्यात आला त्या अहवालावर नोंदणीकृत डॉक्टरांची सही नसल्याचं आढळून आलं। या सर्व गोष्टी उघडकीस आल्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी आय क्लिनिक विरोधात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे तक्रार केली। यानंतर महापालिका आरोग्य विभाग खडबडून जागा झाला। याबाबत महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी सुचेता पवार यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे।
मान्सूनपूर्व नालेसफाई करण्याची निविदा न राबवता जुन्या ठेकेदाराला कसे काय काम देण्यात आले असा सवाल स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केलाय। सभापती अतुल माने यांनी या संदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले। महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती अतुल माने यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली आहे। सभेत नगरसेविका स्मिता यमगर यांनी नाले आणि मोठ्या गटारीबाबत प्रश्न उपस्थित केला। पावसाळा तोंडावर आहे। प्रभाग क्रमांक 15 मधील गटारींची अद्याप सफाई झाली नाही, त्यामुळे पावसात या गटारी चॉकअप होऊन नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका आहे। स्वच्छता कधी होणार असा सवाल त्यांनी केला। तर नगरसेविका स्वाती शिंदे यांनीही या विषयावर अधिकाऱ्यांना धारेवर धरत पावसाळा तोंडावर आला तरी अद्याप नालेसफाई का सुरू झाली नाही असा जाब विचारला। यावर महापालिकेचे मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर म्हणाले, पालिकेने वाहने भाड्याने घेण्यासाठी एजन्सी नियुक्त केली आहे। या एजन्सीकडून पालिका सर्व प्रकारची वाहने गरज पडेल तेव्हा भाडे तत्वावर घेते। यात जेसीबी, पोकलँड, डंपर वाहनांचा समावेश आहे। या वाहनाचं भाडं संबंधित एजन्सीने मागील 2 वर्ष अतिशय कमी दराने लावले। बाजारभावापेक्षा हे भाडं कमी असल्याने या एजन्सीकडून सदरची वाहने भाड्याने घेत नालेसफाईचं काम सुरू केल्याचं सागावकर यांनी सांगितले। यावर सभापती अतुल माने यांच्यासह सदस्यांनी नाराजी व्यक्त करत नालेसफाईच्या कामाची निविदा प्रक्रिया का राबवली नाही असा सवाल केला। यावर सागावकर यांनी जुन्या ठेकेदारांनी दिलेले दर अतिशय कमी आहेत, निविदा मागवले असत्या तर दर वाढवून येण्याची शक्यता होती, त्यामुळे पालिकेचं नुकसान झालं असतं। कमी दरात जुन्या ठेकेदाराकडूनच वाहने मिळत असल्याने त्यांचं काम दिलं असल्याचं सांगितलं। यावरून सदस्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले, त्यामुळे सभापती अतुल माने यांनी नालेसफाईबाबत पुढील सभेत अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनास दिले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण आणि महिलांविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्यांविरोधात सांगलीत आज तीव्र संताप उसळलाय। वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले। आमदार संजय गायकवाड यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंद करून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, तसेच बागेश्वर बाबा उर्फ धर्मेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर इतिहास विकृतीकरणाबद्दल कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। आंदोलकांनी गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचं जाहीर वाचन करत इतिहासाचे खरे स्वरूप जनतेसमोर मांडले। याच वेळी हे पुस्तक नागरिकांना मोफत वाटप करून जागृतीचा व्यापक उपक्रम राबवण्यात आला। आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकाच्या संदर्भात वापरलेल्या कथित अश्लील आणि धमकीच्या भाषेचा तीव्र निषेध करण्यात आलाय। तसेच बागेश्वर बाबा उर्फ धर्मेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होत असल्याचा आरोप केलाय। संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून कायदा आणि सुव्यवस्था राखावी या सर्व मागण्यांचं सविस्तर लेखी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं। गांधी एज्युकेशन सोसायटी कुंडलचे कडेगाव तालुक्यातील चिंचणी अंबक श्री शिवाजी हायस्कूलचे या ग्रामीण भागातील विद्यालयाने NMMS परीक्षेत यश संपादन केले। विद्यालयातील 3 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये समाविष्ट झालेत। आदित्य ज्ञानेश्वर पाटील 135 गुण ओबीसी संवर्गातून जिल्ह्यात 24वे, प्रियांका निलेश महाडिक 134 गुण ओबीसी संवर्गातून जिल्ह्यात 31वी, श्रेया राजेश भाट 91 गुण ST संवर्गातून जिल्ह्यात 2रा क्रमांक प्राप्त केलाय। निकाल 85% मिळणारी शिष्यवृत्ती 9वी ते 12वी पर्यंत प्रत्येक वर्षी 48,000 रुपये योगदान प्राप्त होणार आहे। या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचं मोलाचं सहकार्य लाभलंय। या यशाबद्दल गांधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमदार अरुण लाड, सचिव प्रकाश लाड, समन्वय समितीचे सचिव किरण लाड, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, गांधी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार गोविंद डुबल यांनी अभिनंदन केलं। तसेच मुख्याध्यापक अरुण सावंत, पर्यवेक्षक सतीश मेटकरी, विभाग प्रमुख दत्तात्रय दीक्षित तसेच पालकांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय। ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या या शाळेने अनेक परीक्षांमध्ये कला, क्रीडा, सांस्कृतिक विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलंय। पंचक्रोशीमध्ये आणि तालुक्यामध्ये नावलौकिक करणाऱ्या या शाळेचे व विद्यालयाचे तसेच विद्यार्थ्यांचे NMMS परीक्षेतील यशाचे सर्वत्र कौतुक होते।